तुर्बे किंग मेकर अध्यक्ष देवेंद्र बोलतोय। अरे गाडी साहेबांची सोडली आहे। आमचे परम मित्र निखिल आलेले आहेत। एन्जॉय करायला किती मेहनत करायला लागते बघा, घरी अंडा नाही करणारा प्राइस बनवतो। फार्म हाऊसचे मालक गेट खोलतायत 9 वाजल्या। चला आतमध्ये। पाऊस चालू झालाय भाई, पाऊस बघा पाऊस कसं वाटतंय देव। डेंजर वाटतं, लेटच असतो हमेशा, लेट कमर काय देवेंद्र। मित्रांनो स्वागत आहे तुमचं हक्काच्या यूट्यूब चॅनलवर विराज ब्लॉग्सवर। तर आता तुमचं व्हिडिओची सुरुवात झाली आहे तुर्ब्यातून डायरेक्ट। आता आम्ही सध्या आहे तुर्ब्यामध्ये। आमचा अचानक असा प्लॅन झाला आहे फार्म हाऊसला जायचा। देवेंद्र पाटील यांच्या आमच्या ग्रुपमधला ते फार्म हाऊस नवीन बांधलं आहे, तिथं फार्म हाऊसला जायचा। देवेंद्रची नवीन गाडी XL6। आता निखिल आम्हाला तिथं डायरेक्ट जॉईन करणार आहे बाय दॅट टाइम। आता सगळ्यांची बॅग वगैरे भरतो। भूषण आज युजल लेट, आता लेट आलाय। देवेंद्र बॅग भरतोय। काय देवेंद्र फुल एकदम हिरो बनून आलाय देवेंद्र। यांनी लेटच असतो हमेशा, लेट कमर तर हेच घालून ये चल, घालून ये चल। पहिला घड्याल घालून ये चल। नाही पहिला घड्याल घालून ये चल। हा तर मजा येणार आहे। काय देवेंद्र मजा येणार आहे भरपूर। चला फार्म हाऊसचे करता धरता मालक चालक देवेंद्र पाटील यांच्या फार्म हाऊसवर आता आम्ही चाललोय। तर गाडी चालूया, पुढे काय अपडेट होत आहे मला दाखवतो, ठीक आहे। चला बाय। आता फ्रोझन आयटम घ्यायला आलोय। इथं तुम्हाला सगळ्या व्हरायटीचे आयटम भेटतील। आमच्या हमेशाचं स्पॉट आहे जिथं सगळं फ्राय आयटम भेटतील। आता फ्राईज घेतलं 200 वाला, तर बघूया आता दुसरं काय काय भेटतंय। मावा नाही हो, दुसरा काहीतरी चल। मावा नाही, मावा आवरा खाऊन बघू। आता आम्ही घेतलं चिकन 1 kg आणि फ्राईज। आता मको घेतला आणि मशरूम घेतला पॅकेट 50 रुपये। आता फ्रूट्स बघूया। काय देवेंद्र चला तर फ्रूट्सकडे जाऊया। काय काय भेटतं भाजी मार्केटला आल्या वाशीच्या, इथे सगळं भाजी वगैरे भेटेल। बघू कसं एक्सपिरियन्स आहे देवेंद्र। काय भूषण लिंबूची पिशवी घेऊन फक्त आज लिंबूची पिशवी अख्खा घामाघूम झालो आम्ही। पाऊस चालू झालाय भाई, पाऊस बघा पाऊस कसं वाटतंय देव। डेंजर वाटतं, एक नंबर फुल वारा पाणी झालंय। काही नाही, एक नंबर पाऊस चालू झाला भाई साहब, मजबूत पाऊस, मजा येते। काय आता जरा कमी झालाय पाऊस, फक्त भिवंडी भरली नाही पाहिजे पावसात। हे गाडी भूषणचा चहा पाण्याचा थोड्या दिवसात होणार आहे तो कार्यक्रम, तिथं थांबलोय आम्ही। नारळपाणी भूषण स्पॉन्सर करताय, कारण की त्यांचे चहा पाण्याचे इथून इथं आम्ही जिथं थांबलोय तिथं नारळपाणी पीत बसलोय। काय रे ट्रॅफिक बघा, ट्रॅफिक मित्रांनो बघा, ट्रॅफिक किती आहे, भरपूर ट्रॅफिक आहे। आपलं तुमच्या फार्म हाऊसवर जायला अजून लागेल आपल्याला। ट्रॅफिक जर बघितलं तर अजून 1 तास जाईल असं वाटतं। 1 तास भरपूर ट्रॅफिक लागले। निखिल तुला आम्ही मिस करतोय बाय द वे। निखिल तुझ्या आमची जागा हवी होती पण एक सीट रिकामी आहे, एक सीट तिथं फोटो ठेवलाय आणि हे ठेवलं, सामान ठेवलं तुझा। वी आर मिसिंग यू बॉय। रील बघत बसले अकरा लागली, भरपूर ट्रॅफिक आहे भरपूर। 1 तास झाला थांबलो आम्ही इथंच, बेकार। बघू आता कधी सुटतंय। काय झालं ट्रॅफिक मध्ये अडकलोय। देवेंद्रने उतरून सुप्रसिद्ध असा वडापाव कुठला कवालगावचा एक असं आहे रे भूषण टेस्ट, एकदम मस्त टेस्ट आहे।
एकदम सुंदर असं वडापाव. ग्रीनरी बघा किती भारी आहे, सुंदर बघा किती आहे तिथे साईडला. व्ह्यू खाली नका बघू, खाली कचरा दिसते. समोर बघा किती ग्रीनरी मस्त आहे. ट्रॅफिक भरपूर. आणि आम्ही मलाई तोडूया थोडी नारळाची. हॅलो हॅलो. तुर्भे किंग मेकर अध्यक्ष देवेंद्र बोलतोय. हा बोला ना साहेब. तर आम्ही इथे आलेलो बाहेर, तर कवाडच्या पुढे आम्ही ट्रॅफिक मध्ये झालो, गेले 1 तास अडकलोय. काय प्रॉब्लेम काय? नाही साहेब ते पाठवलंय, येईल तुम्हाला. तर तुम्ही ट्रॅफिक सोडता का येऊ आम्ही? नाही नाही नाही, होईल ते क्लिअर, थोडा वेळ द्या. ए सुटली बघ. सोडले ट्रॅफिक सोडले, डायरेक्ट गाडी साहेबांची सोडली. ट्रॅफिक आता फायनली ट्रॅफिक मधून बाहेर निघालो आम्ही. आणि पाऊस बघा किती जोरात चालू आहे. काय देव 2 तास काय आता स्टोरी टाकली, लागले काय माहिती. स्टोऱ्या पोस्ट दोन तास झाले ट्रॅफिक मध्ये अडकले. आता बेकार. पाऊस आला ना, पावसात खड्डे समजा नाही. एकदम सर्वायवल मोड मध्ये आम्ही गाडी चालवतोय. फर्स्ट आणि सेकंड गिअर मध्ये. काय करणार, ऑप्शन नाही. इथे एवढे पाऊस चालू आहे. बघा तुम्हाला जर कॅमेरामध्ये समजत नसल, पण लय जोरात पाऊस चालू आहे. कॅमेरा समजून नाही येत आहे. आमचा प्लॅन होता का 6च्या अगोदर मस्त की 4ला 5ला पोहोचू, बसू मस्त की. आणि आता ऑलमोस्ट 7 वाजल्या. काय करायचं काय समजा नाही. आम्हाला नारळ पाणी घेतलं ना, त्याच्यामुळे आता आम्ही जिवंत आहोत. बेकार कंडिशन आहे पावसाचं आहे. चला बाबा, वीज खतरनाक चमकते बाई. बेकार. चला आता आम्ही तिथं थांबलो. तुला दाखवतंय पोहोचू का. आता सध्या तरी आमचं सर्वायवल मध्ये पाणी बघा. रस्ता दिसतच नाही अजिबात. बघ खतरनाक यायचं चाललं. तर आता आम्ही शॉपिंग करतोय. किती वाजलं? 7:30. डीमार्ट आता डीमार्टला आल्याने शॉपिंग करायला. बॅग भरले पूर्ण, बारकी भावाची बॅग भरले. एक छोटे पोरांसारखी बॅग तिथे. बघू आता काय पडतंय. मला लय पाऊस पडतंय, तर सगळ्या गोष्टी घेऊ आणि भेटू. फायनली पोचलोय फार्म हाऊसचे. मला गेट खोलतायत. 9 वाजले. चला आतमध्ये चला. अशा तऱ्हेने आम्ही फार्म हाऊस मध्ये एंटर केलेला आहे. एकदम बढिया असं. फायनली 8:30 वाजता पोचलोय. एकदम शेड मध्ये गाडी लावून. गाडी आमची पार्क झालंय. पोचलोय. असा काहीतरी विला आहे. मस्त लाईटी वगैरे लावल्यात. एवढा हॉल. फार्म हाऊसचे चालक मालक सगळे बघतायत कशी लाईट बिटा आहे. इथं बेडरूम आहे की अजून एक. इथं पूर्ण बेडरूम, किचन. आता असा मिरर मध्ये असा आमचा अवतार झालाय. असं नवीन वॉच बघा भारीवाली. मस्त. हा एक दुसरा बेडरूम आहे. स्पेशियस बाथरूम आहे असं. हे बघा बाथरूम वगैरे एकदम भारी. इथं आमचा अवतार असा दिसतोय कंडिशन वाईज. पाऊस लय जोरात लागलाय. आम्ही ऑलमोस्ट 8 वाजलेत पोचता. मजा येते. डिस्पोजेबल प्लेट या पण येत काय ते सुपर मार्केट मध्ये नाही. अरे हो, प्लेटी काय घेतल्या नाही, बाकी सगळं सामान घेऊन आलोय. तर आता बघू, फ्रेशअप होतो आणि तुम्हाला. तर असे काहीतरी मी मक्के कापले आहेत, मशरूम आहेत, पनीर आहेत. आमच्याकडे चटणी नाही,
पण आता मग आम्ही एव्हरेस्ट तंदूर मसाल्याने मॅरिनेट करणार आहे, शेजवान चटणीने मॅरिनेट करणार आहे आणि एवढा सगळं खायला फ्राईज वगैरे ने भरून. आणि असं काहीतरी बाहेर भट्टी पेटवायचा कार्यक्रम चालू आहे. हे बघा मस्त बाहेर पाऊस चालू आहे न, मस्त भट्टी, गरम गरम भट्टी. मस्त वेदर कंडिशन. त्याला मॅरिनेट करूया आता आपण, त्याला मस्त मॅरिनेट करू, लावू त्याला मसाला वगैरे आणि बार्बिक्यूवर भेटू. ठीक आहे. मॅरिनेशन चालू आहे पूर्ण प्रॉपरपणे. हे बघा पूर्ण मॅरिनेशन चालू आहे इथं. पनीर मॅरिनेशन फक्त रवा नाही झाला पाहिजे याचा, मक्याचं मॅरिनेशन करूया. बार्बिक्यूला भेटूया मस्त इथे. मस्त बार्बिक्यू लावला असा. मस्त लाव. लय भारी मध्ये होणार आहे. मस्त मग आमचा बार्बिक्यू झालाय लय भारीवाला इथून. आणि भूषण प्राईज बघा. एन्जॉय करायला किती मेहनत करायला लागते बघा. घरी अंडा नाही करणारा प्राईज बनवतोय. करता सर्व गुण संपन्न आहे तो. चला आपण टेस्ट करूया मग कसं लागतंय. माझे प्राईस पण टेस्ट आहे. तुझ्या प्राईस मस्त मस्त टेस्ट आहे. मॉर्निंग मित्रांनो, तर आज दुसरा दिवस आहे. सकाळ झाली आहे. रात्री भरपूर लेट झोपलो मी. ऑलमोस्ट 5 वाजता झोपलो आहे आणि लवकर उठलो आहे कारण की आमचं परम मित्र निखिल येणार आहे बसने. एवढा वेळ विचार केल्यानंतर बापरे, कालपासून थांबल्यानंतर त्याला एवढ्या रिक्वेस्ट केल्यानंतर तो अक्षरशः बसने येतो. बसने जो माणूस कधी प्रवास नाही करत तो नवी मुंबईवरून जीवनगरमध्ये आपल्या इथं वज्रेश्वरीला आहे. तर बसने सकाळी एवढा ट्रॅव्हल मजा येणार भरपूर. तुम्हाला आमचं रूम टूर देतो आणि दाखवतो फार्म हाऊस कसं दिसतो. आणि मी बघ टी शर्ट कशी आहे इतिहासची नवीन टी शर्ट जर्सी, म्हणजे नॉट टी शर्ट फुटबॉल जर्सी कशी वाटते ती सांगा मला. इतिहासची चांगला दिसतो. फुल किट आहे. तुम्हाला जर हवा असेल तर नक्की कमेंट डाऊन करा. मी तुम्हाला लिंक शेअर करतो याची. ठीक आहे, दाखवतो. बघा किचन. भूषण गेला आंघोळीला. हॉल आहे असं सकाळचं वातावरण. तो स्विमिंग पूल बघा केवढा मोठा आहे. देवेंद्र गेलाय निखिलला आणायला बसने. कार घेऊन गेला तो ऑलमोस्ट. आणि इथून हार्डली 15-20 मिनटं असेल तर तो तेव्हा तिथे दिसते तो बडोदरा हायवे. इथं मोठा स्टेज होणार आहे आणि इथं टी व्ही स्क्रीन लागणार आहे अशी मस्त. आणि तिथं स्टेज होणार आहे तिथं हॉलसारखी. चूल रात्रीचं इथं झालेलं जेवण. आणि हा पूलची साईज बघा किती मोठी आहे. पूलची साईज बघा किती मोठी आहे. ह्याच्यात ऑलमोस्ट 15 ते 20 जण असेच उड्या मारू शकतात. एवढी मोठी साईज आहे पूलची. आणि वातावरण बघा किती मस्त आहे. तिथपर्यंत एरिया आहे. ऑलमोस्ट 25 गुंठाची जागा आहे. आणि हा घर आहे आता 25 गुंठाची जागा आहे. तिथे आता पूर्ण रिसॉर्ट बांधणार आहेत. मस्त दिसेल तिथे. प्रायव्हेट रूम्स वगैरे तिथं मागच्या साईडला होणार आहेत. तर हा देवेंद्र पाटीलचा फार्म हाऊस आहे. मजा येते. एन्जॉय करतो टिल नाव. आता
फ्रेशअप होऊ दे सर्वांना. मी फ्रेशअप झालो आहे, बाकीचे फ्रेशअप झाल्यानंतर निखिलला घेऊन येतील. मग आम्ही ऑलमोस्ट संध्याकाळपर्यंत निघायचा प्लॅन करतो. तर मजा येईल. वा 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 वा. आमचे 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 परम मित्र निखिल आलेले आहेत. आईशला दिलं काय रे उद्या याला 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 तर खरोखर मिठी मारत बाबा. निखिल सारखा व्यक्ती कधी बसने ट्रॅव्हल नाही करणारा तो आज बसने ट्रॅव्हल करून इथं आलेला आहे. किती 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 मित्रांच्या परिप्रेम विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बाबा ऐकलं तर भारी भारी ऐकलं तर निखिल एवढं लांबून आलाय नवी मुंबई मधून वज्रेश्वरीला बसने ट्रॅव्हल करून. एकदम खतरनाक असा एक्सपिरियन्स. किती सकाळची बस पकडली आहे तू? आम्हाला बिलीव्ह नाही होते मित्रांनो, आम्हाला बिलीव्ह नाही होते निखिल आलाय सकाळी एवढं सकाळी. याला बोलतात नाद काय बोलतात याला नाद बोलतात मित्रांनो. एवढ्या लांबून मित्रांसाठी येऊ शकतो तर याला नाद बोलतात. एवढ्या सकाळी ते पण उठवून आणि सकाळी बस पकडून. पण आम्ही रात्री निखिलला भरपूर मिस केला गाडीत. तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं आम्ही बस गाडीमध्ये कसं बोललो होतो. मजा आली पाहुण्यांना जरा आराम करून लय लांबून आलं पाहिजे. लय लांबून आलं. बसने ट्रॅव्हल केलं कसं वाटतंय? मजा आली काय गर्दी नाही. किती तासात तू पटकन आलास बसने? ठाणेवाली ट्रेन मानलं ना? मानताय की नाही? बेट लगाना चाहिए था निखिल पे हम लोग ने कल. पता है क्या कि निखिल आएगा कि नहीं आएगा. त्याला पूर्ण गँग निघाली नाश्ता करायला. असं काहीतरी मजा केलेली. फोटो बघूनच समजलं. मी व्हिडिओ टाकत निखिलचं मन हे झालं. अरे रात झोप नाही तरी होतो आम्ही 2 वाजेपर्यंत होतो आम्ही सगळे. मजा आली. फेमस मिसळ मस्त वडा उसळ फेमस मिसळ. काय रे काय सांगणार या जागेबद्दल? जागेबद्दल काय सांगणार? आम्ही आता आलो आहे गणेशपुरीला. नित्यानंद महाराजांचा मठ आहे. तुम्ही बघू शकता तिथे दाखव जरा काय सांगणार दिसते का नाही माहिती नाही. खाऊन आता आम्ही नाश्ता करून जातो तिकडे दाखवू तुम्हाला. थोडंच बाकी आहे. इकडे फोकस कर इथं इकडं. आणि इथं मस्त करूया. आणि इथं हा बघतोय का? हा दिसतो का सफेद टी शर्ट मध्ये राईट साईडला बसलेला माणूस? 8:30 वाजता निघलोय तो. चांगलं ते शिंगलंय. आणि आता आम्ही आलो फेमस मिसळ वज्रेश्वरी मधली गणेशपुरीला आलोय. फेमस मिसळ अशी भेटते. देवेंद्रचं रेकमेंडेशन आहे. बघूया आता कसं. तरी पण देवेंद्रचं टायकाला दिलो आपण. मग आता बघूया कसं येत आहे जेवण वगैरे. चला मस्त वडा उसळ आले, मिसळ आले. मिसळ वडा उसळ आणि कंपनीला एकदम झणझणीत वडा उसळ दिसतंय. एकदम टेस्ट भारी दिसतंय. सगळ्यांचा रिव्ह्यू हे करूया आपण. भूषण येते का? भूषण येते. चला एकदम रॉ निखिलला चहा बी काही नको. आमचं एक रिप्लाय नाही बघा ग्रुपवर जाड्यावर. एक त्याने रिप्लाय पण दिला. ग्रुप बघून कायच नाही रिप्लाय. त्याला काय सर म्हणलं सांग. आम्ही गाडीची स्टोरी टाकलो. आम्ही तिघच दिसतो ना त्याच्यावर. मुद्दाम विचारला कैसा आहे? भारी. हा कसं आहे? देवला तर माहितीच आहे. देवने आणि दादानीच रेकमेंड केलं आपल्याला तर माहितीच आहे आपल्याला कैसे टेस्ट आहे. मस्त आहे. काल तुम्ही व्हिडिओमध्ये जर बघितले असेल तर आमचा मिस झाला बुर्जी टाकायचा. कारण की तेव्हा आमचं चार्जिंग नव्हती ना आम्ही होश नव्हतो.
तर बुर्जी तर संकष्टी होती बुर्जी हा तर बुर्जी आहे ना 12 नंतर खाल्ली ती बुर्जी होते आम्हाला एवढी भारी होती एवढी मस्त होती म्हणजे आपल्याकडे जशी नॉर्मल बुर्जी ड्राय मध्ये भेटते पण इथे एकदम किमा टाईप ग्रेव्ही टाईप लय मस्त अरे होतो सुद्दीन म्हणजे कसा रात्री झोप आलेली डोळ्यावर झोप होती काय भूषण डोळ्यावर झोप असल्या कारणाने ते व्हिडिओ रेकॉर्ड नाही केलं जेवढं काढायचं होतं तर मी एवढं एन्जॉय करत होते 4 वाजेपर्यंत गप्पा मारता. आणि आणि मी रात्रभर हे झोपले जाऊन दुसऱ्या बेडरूम मध्ये जाऊन झोपले आणि मी रात्री 4-4:30 वाजेपर्यंत गप्पा मारत बसलेलो. गॉसिप जे होते तुम्हाला टॉपिक हा एकदम क्रिटिकल आहे पर्सनल टॉपिक तो नाद लागतो त्याला त्या टॉपिकला सगळ्यांना तो शेअर नाही करू शकत कसं ते आज निखिल कडून पण आपल्याकडे टॉपिकवर बोलायचं आहे. चला खाऊ द्या आणि भेटूया ठीक आहे. तिथून जेवण आलो मस्त नाश्ता वगैरे झाला आणि आता इथं फेमस चहा हे कैसा आहे काय घेतलंस देव काय घेतलं सर घेतलंस काय तुम्ही पण त्या चॅनल लागला बघ मस्त वास आहे तू पण छान वास येतोय आता जास्त लागला. कितीला रे कॉस्टिंग कितीला पडली तुला 350 ओनली पण वास खरंच मस्त आहे. ठीक आहे उडवा तू हा ती राहू द्या ते चर्स चर्स गरम आता मला वाढला छान आहे चहा आता आतमध्येच भेटत बाहेर नको बिस्किट नाही घातली. नाही नको. चला अशा तऱ्हेने आमची ट्रिप समाप्त झालेली आहे आणि परतीचा प्रवासाकडे चाललेलो आहे. चला दादा चला मजा आली काय चला दादा भेटू चला आम्ही घरतीच्या परतीच्या प्रवासाला चाललोय म्हणजे हे देखील बस जेवण नाही काय होणार काही नाही माहित नाही मागे बस कसं आरामात काय कसं 2 महिने मागे बस बरोबर. गणपती बाप्पा मंगल मूर्ती चला लवकर घरी पोहोचवा आम्हाला. तर आरामात नाही आरामात सुरळीत सुखरूप आणि घरी पोचवा. चंदनचा फोन करतो मी तुम्हाला. अरे पोहोचलो मी जिवंत आहे का ना ते सांग. अय्या चलो अभी मौसम मस्त ना रस्ता एकदम भारी असताना पण आमच्या मागात आम्ही चौघच असताना तर मजा येणार आहे. चला पाऊस एकदम भारी चालू झालाय एकदम भारी पाऊस चालू झालाय सुंदर रस्ता हा चालू. चला भेटूया. क्लायमेट निखिल यार असं क्लायमेट वर दुःख सोडून आलाय. त्याच्या कडेला मस्त चहा पितोय आपण चहा न पिणार चहा पितोय चहा नाही कॉफी आहे. हे तुला कोणता चहा आहे? आम्ही घेतला चहा कॉफीच बनवा चहा नको आपल्याला. हे ऑलमोस्ट 1 तासात डायरेक्ट पोहोचलोय गायमुखला. निघालो गायमुख वरून आणि बरं झालं आम्ही घोडबंदरवरून आलो काय ट्रॅफिक नाही भेटली आज. घोडे बरेच घोडे लागले. तुम्ही बघितलं किती भारी गोड आता गायमुखला आम्ही मस्त चाय पिलं गरम गरम 9 वाजता चहा आता वाजलेत 9. आलो आम्ही ठाण्यामध्ये फायनली आणि आता 1 तासात पोचू घरी. मजा येणार आहे आणि उद्या जायचं आम्हाला आता कामाला. संपला आमचा विकेंड. गपला आमचा विकेंड. कॉर्पोरेट मजदूरांची फक्त शनिवार रविवारची हीच मजा असते. यही तो खरी मजा आहे. कॉर्पोरेट मजदूर निघले विकेंड को. चला मग आता घरी गेल्यावरतीच विराज तुम्हाला सांगेल काय काय केलं आम्ही आज दिवसभरात. चला असा काहीतरी रस्ता आहे. भेटूया चला जिवंत राहिला सर. चला चलो ट्रिप मस्त आहे की सक्सेसफुल झालेली आहे ट्रिप आपली. काय चल भूषण मस्त. तर व्हिडिओ बघितला असेल तुम्ही तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता लय भरपूर पाऊस पडतोय. आता मला जायचं घरी. बाईक काढतो आम्ही कार लावली मस्त होती. टिल दॅन नेक्स्ट ट्रिप भेटूया. चलो बाय.